आणि इकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील पर्यटनाला ब्रेक लागलेला आहे। पर्यटक आता माघारी आपल्या गावी परतत असल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे पर्यटन व्यावसायिकांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। मे महिन्याच्या उत्तरार्धामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील पर्यटन तेजीत असतं, मात्र 20 मे पासूनच पावसाला सुरुवात झाल्यामुळे कोकणामधील पर्यटनाला पूर्णपणे ब्रेक लागलाय। कोल्हापूर, पुणे, मुंबई, नाशिक, नागपूरवरून आलेल्या पर्यटकांनी परतीची वाट धरली आहे आणि त्यामुळे पर्यटन व्यवसाय पूर्णपणे थांबलेला असून सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाणारी बोट वाहतूक सुद्धा बंद ठेवण्यात आली आहे। कोकणामधील पर्यटन व्यवसायाला पावसामुळे ब्रेक लागलेला आहे। 4 दिवस सुट्टीला आलो होतो। आल्यापासून इथे 4 दिवस मुसळधार पाऊस असल्यामुळे आमची सुट्टी काही एन्जॉय झाला नाही। लहान मुले आली होती समुद्राला फिरायला, तिथे आम्ही गेलो नाही। पावसाच्या अभावी आम्ही आमच्या घरी पाहुण्याच्या इथे राहिलो। आम्ही मालवण किल्ला बघण्यासाठी आलो होतो। कुणकेश्वरला पण आलो, कुणकेश्वर बघण्यासाठी आलो होतो। फक्त कुणकेश्वर झाले, पाऊस भरपूर पडल्याने मालवणला आम्ही गेलो होतो। पण होडी पावसामुळे होडी जात नसल्यामुळे मुलांचे मनोरंजन पण झाले नाही।